आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये किडनी विकार तपासणी शिबिराचे उद्घाटन. गेल्या 25 वर्षापासून दर्जेदार आरोग्य सेवेत आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे मोलाचे योगदान. आमदार संग्राम जगताप. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत किडनीसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत समाजाभिमुख दृष्टिकोनातून आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आनंद ऋषीजी हॉस्पिटल गेल्या 25 वर्षापासून सातत्याने रुग्णांना विश्वासार्ह, गुणवत्तापूर्ण व सेवाभावी आरोग्य सेवा देत आहे. केवळ उपचारापुरतेच न थांबता या संस्थेने वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. नगर शहरातच वैद्यकीय शिक्षणाची सक्षम व्यवस्था उभी करून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही. नगरमध्येच उच्च दर्जाचे शिक्षण मिळणार असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. जैन सोशल फेडरेशनच्या वतीने संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे आयोजित किडनी विकार तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर वसंत कटारिया, सतीश लोढा, मानकचंद कटारिया, प्रकाश छल्लानी, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, तज्ज्ञ डॉक्टर गोविंद कासट, डॉक्टर प्राजक्ता पारधे, डॉक्टर आशिष भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले की आरोग्य आणि शिक्षण ही समाजाचे 2 मजबूत आधारस्तंभ आहेत. आनंद ऋषीजी हॉस्पिटलने या दोन्ही क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. भविष्यात हॉस्पिटलच्या माध्यमातून उपनगर भागातही रुग्णसेवा सुरू करण्यात यावी, जेणेकरून शहरासह उपनगरातील रुग्णांनाही उपचाराची उत्तम सुविधा मिळू शकेल, असेही त्यांनी नमूद केले. आज आपल्या जैन सोशल फेडरेशन यांच्या वतीनं आपला दर महिन्यामध्ये फेब्रुवारी शिबिर आयोजित करतात. आजच्या दिवशी देखील किडनीच्या बाबतीमध्ये एक वेगळं शिबिर तपासणी आणि उपचार याच्या बाबतीमध्ये शिबिर आयोजित करण्याकरता आपण सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. आज आवर्जून उपस्थित असणारे यांच्या माध्यमातून उपचार होणार आहेत असे डॉक्टर कासटगे असतील, डॉक्टर पात्रे मॅडम असतील, सर्व आपले या ट्रस्टचे सर्व विश्वस्त मंडळी असतील. आता तसं कांकरिया सरांनी सांगितलं की या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये सांगितलं तसे 100 बेडचं हॉस्पिटल आज 300 बेडवरती घेतला. हे सगळं काम पुढे देत असताना एक चांगल्या पद्धतीनं हे सगळं कार्य पुढे चाललेलं आहे. अनेक लोकांच्या हातभार त्यामध्ये दरवर्षीच लागत आहेत. दरवर्षी नवीन नवीन तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचा वापर होऊन उपचार पद्धती त्या देखील विकसित केल्या जात आहेत. आणि आज देखील जे काही किडनीच्या बाबतीमध्ये शिबिर आहे, आपण पाहतो की याच्यामध्ये कॅन्सर असेल, किडनी असेल, याच्या बाबतीतली रुग्णसंख्या ही दरवर्षी असा आहे टक्केवारी वाढत चाललेली आहे. त्याच्यामध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजे याच्यावर देखील समाजामध्ये आपल्याला प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे की हे आजार उद्भवणार नाही. मग ते आपली जीवनशैली, खाण्यापिण्यापासूनचे वेगळे पदार्थ असतील, काय आपण सेवन करतो, या सगळ्या पदार्थांचा आपल्या शरीरावरती होणारा दुष्परिणाम आणि याच्यातनं शरीरामध्ये होणारे बदल आणि याच्यातनं कुठेतरी हे सगळे आजार आपल्याला उद्भवत असताना पाहायला मिळतात. पण आज कुठेतरी हे दोन्ही तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला तपासणी करणारच आहे. तर याला काही कोणाला आढळलं तर त्यामध्ये अगदी 50% सवलत दरामध्ये याच्यावरती उपचार होणार आहेत. काही महात्मा फुले योजनेमध्ये उपचार आपल्याला मोफत होणार आहे आणि तपासणी अगदी मोफत हे आपल्याकडे आज केली जाणार आहे. त्यामुळे आपण याचा निश्चित प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे. आणि आपल्या जैन सोशल फेडरेशनचं कार्य फक्त मेडिकल फील्डमध्येच नाही, जे वैद्यकीय क्षेत्रामध्येच नाही, आता एज्युकेशन फील्डमध्ये देखील एक मोठं नावलौकिक आता निर्माण होतं आहे. त्याची हळूहळू सुरुवात देखील झाली आहे आणि पुढच्या काही काळामध्ये म्हणजे वर्षभराच्या काळामध्ये एक मोठं जे महाराष्ट्राच्या देशाच्या नकाशावरती मोठं एज्युकेशनल हब हे जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून आता आपल्या अहिल्यानगरीमध्ये उभा राहणार आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन व्यक्त करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण की नगरच्या भूमीत सुरू झालं तर त्याचा उपयोग हा नगरच्या भूमीतल्या जनतेला होणार आहे. विशेषतः जी आज मुलं बाहेर म्हणजे नगर जिल्ह्याच्या बाहेर जातात, काही नगर जिल्ह्याच्या बाहेर पुण्या मुंबईला गेलेली लोक परराज्यामध्ये जातात, परराज्यातली मुलं परदेशामध्ये जातात. तशी सगळ्या सुविधा आता त्या त्या शहरामध्ये निर्माण होत आहेत, त्या त्या जिल्ह्यामध्ये निर्माण होत आहेत. त्यातून आपण सर्वांकरता एक चांगली मोठी बरोबरी ही शिक्षण क्षेत्रामध्ये देखील राहणार आहे.
आणि आम्ही आता प्रयत्नशील आहोत. जैन सोशल फेडरेशनला आम्ही गेल्या काही महिन्यांपासून विनंती करतो की आता तुम्ही नगरचे आता 2 भाग झालेले आहेत नगर शहराचे. एक आपल्या पत्रकार चौक डी एस पी चौकच्या अलीकडचा एक दक्षिण नगर आणि पलीकडचं जे पत्रकार चौक डी एस पी चौकचा पलीकडचा भाग आहे तो उत्तर नगर शहर. तो उत्तर नगर शहरामध्ये देखील त्यांनी आता नवीन आपल्या जैन सोशल फेडरेशनचा आनंदुष हॉस्पिटलचं एक नवीन एक उपरुग्णालय सुरू करावं अशी एक त्यांना मागणी करतोय. तसा त्यांनी प्रतिसाद देखील दिलेला आहे. तर त्या बाबतीमध्ये लवकरच निर्णय होईल. ही एक चांगली सेवा, कारण की त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगार वर्ग राहतात, हातावरती पण बरा वर्ग राहतात, त्यांना देखील एक चांगली सुविधा ही हॉस्पिटलच्या माध्यमातून निर्माण होईल. अनेक गरजूंना त्या माध्यमातून तिथं अल्पदरामध्ये सुविधा मिळतील. हॉस्पिटलची कमतरता नाही, डॉक्टरांची कमतरता नाही, पण अल्पदरामध्ये देखील मिळाल्या पाहिजे. हा देखील एक महत्त्वाचा पार्ट असतो. आणि आपल्यातले लोक ट्रस्टी जरी असले तर ट्रस्टी दरवर्षी आपल्याकडे इथं मोठं डोनेशन देतात. मोठं डोनेशन गोळा करण्यामध्ये फिरतात, वेळ देतात, वेगवेगळ्या जिल्ह्यात जातात, समाजाच्या लोकांना गरजूवंतांपर्यंत मदत उपलब्ध करतात. आणि आज फक्त नगरच नाही तर बीडसारख्या ठिकाणी देखील आता एक नवीन हळूहळू त्यांनी पुढाकार घेतला. तिथं देखील रुग्णसेवा देण्याकरता एक हॉस्पिटलची सुरुवात तिथं झालेली आहे. त्याबद्दल तिथलच्या लोकांनी त्यांना अगदी मोफत तुम्हाला सांगतो जागा उपलब्ध करून दिली. हा देखील समाजातल्या वेगळ्या लोकांचं एक आपण पाहिलं पाहिजे कसे लोक पुढे येतात. या सगळ्या कामामध्ये लोकांचा हातभार देखील महत्त्वाचा असतो. म्हणून हे सगळं काम करत असताना आज कुठंतरी वेगवेगळ्या सगळ्या बाबींना म्हणजे एवढं सगळं सेवा देत असताना देखील अनेक अडचणींना त्याला सामोरे जावं लागतं. तर निश्चित रूपानं जो चांगलं काम करतो त्यालाच अडचणीत असतात, चुकीचं काम करतो त्याला कुठे अडचणीत नसते. त्यामुळे तुम्ही सगळेजण चांगले काम करतात आणि अडचणी जरी आल्या तरी तो सोडवणारा परमेश्वर असतो आणि अडचणीतून माणूस हा अजून चांगल्या पद्धतीने पुढे उभा राहत असतो. त्यामुळे आजची जी टीम आपल्या आनंदची जैन सोशल फेडरेशनची विशेषतः उभा राहिली आहे, या अडचणीवर मात करत झालेली आहे. त्यामुळं चांगली सक्षम टीम ही निर्माण झालेली आहे. पुढच्या काळात देखील अशाच पद्धतीचं कार्य करत राहू अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुढील कामाकरता अधिक शुभेच्छा व्यक्त करतो. आजच्या शिबिरामध्ये जेवढे लोक येतील मी परमेश्वराची प्रार्थना करतो की आज फक्त तपासण्या कोणत्याही व्यक्तीला उपचार बिघडणं सगळ्याच्या किडण्या व्यवस्थित राहू अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो. नाव यावेळी बोलताना डॉक्टर आशिष भंडारी म्हणाले की आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या किडनी विकार तपासणी शिबिराची माहिती दिली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सुविधा पूर्णतः मोफत उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब असून 35 आधुनिक डायलिसिस मशीनद्वारे दररोज सुमारे 90 डायलिसिस करण्यात येतात. मधुमेह व उच्च रक्तदाबामुळे किडनीवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता नागरिकांनी नियमित तपासणी करावी. यासाठी डॉक्टर गोविंद कासट यांच्या नेतृत्वाखाली केवळ 50 रुपयात OPD सुविधा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आणि या सेंटरमध्ये डॉक्टर कासट व डॉक्टर प्राजक्ता पारदे हे पूर्णवेळ तज्ज्ञ जे किडनी तज्ज्ञ आहेत ते आपली सेवा देतात. आपण रोज 90 डायलिसिस करतो आणि या 90 डायलिसिसमध्ये जवळजवळ 85 ते 86 डायलिसिस आपण महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत करतो. तरी या शिबिरामध्ये जे रुग्ण येणार आहेत त्यांचं सर्वांचं मी पुन्हा एकदा विनंती करेल की त्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. आत्ताच आपली निवडणूक झाली महानगरपालिकेची व संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आणि सुजयदादांच्या नेतृत्वाखाली भव्य असं यश या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे भाजपाला मिळालं. मी संग्राम भैयांचं अभिनंदन करतो की एवढं भरघोस यश आपण काकांनंतर मिळवलं. तर मी जैन सोशल फेडरेशन आनंद ऋषी हॉस्पिटलतर्फे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. यावेळी प्रास्ताविक करताना डॉक्टर प्रकाश कांकरिया म्हणाले की सुमारे 25 वर्षापूर्वी या हॉस्पिटलच्या जागेवर कत्तलखाना उभारण्याचा विचार होता. मात्र स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे या ठिकाणी आरोग्य मंदिर उभे राहू शकले. आज या हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो रुग्णांना नवजीवन मिळत आहे. ही बाब आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. या सेवा कार्याची आठवण झाली की स्वर्गीय अरुण काका जगताप यांची आठवण आपोआप मनात येते आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही, असे भावनिक शब्दात त्यांनी सांगितले. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषी महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदना. ज्यांनी
आम्हाला जैन सोशल फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांनी एकत्र करून 25 वर्षापूर्वी या आरोग्य मंदिराची उभारणी करण्याचा जो मी म्हणतो ना की मार्गदर्शन केलं, असे आदर्श बाळासाहेब यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. सगळ्यात महत्त्वाचं, या समाजाने आम्हा जैन सोशल फेडरेशनच्या कार्यकर्त्यांवरती विश्वास टाकून आम्हाला आर्थिक, मानसिक आणि सगळ्याच बाबतीमध्ये त्यांनी पाठिंबा दिला आणि वेळोवेळी मदत केली. त्या समाजालाही मनापासून मी आभार मिळत नाही, अभिनंदन करतो की त्यामुळे आज सुरुवातीला 100 बेडचं असणारं हॉस्पिटल आज जवळपास 300 बेडचं झालेलं आहे. आणि नेत्रालय त्यांनी मागच्या 7 वर्षात 1 लाखापेक्षाही जास्त डोळ्यांचे ऑपरेशन करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. आणि हे केवळ आणि केवळ समाजाने जो पाठिंबा दिला, जो विश्वास दाखवला, त्यामुळे हे होऊ शकतं. आज मुद्दाम संग्राम भैयांना अभिनंदन तर आपण करतोच आहे. त्यांची जी वाटचाल आहे राजकीय आहे, सामाजिक आहे आणि युवा आहे. आणि लवकरच त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळणार आहे. एक आनंदाची बातमी लवकरच आपल्याला ऐकायलाही मिळणार आहे. त्यांनाही शुभेच्छा देतो या निमित्ताने. विशेष करून या आरोग्य मंदिराच्या उभारणीमध्ये त्यांचे पिताश्री आमचे परममित्र श्री अरुण काका जगताप याचा फार मोठा सहभाग राहिलेला आहे या जागेमध्ये. ही जागा जी होती ही पूर्वी स्लॉटर हाऊस कत्तलखान्यासाठी आरक्षित होती आणि त्यावेळेस अरुण काकांनी खूप आम्हाला इतकं मदत केलेली आहे की ह्या आरोग्य मंदिराची उभारणी करण्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग कोणाचा असेल तर अरुण काका जगताप यांचा होता. या स्लॉटर हाऊसला कत्तलखान्याचा आरक्षण बदलून आपण हॉस्पिटलमध्ये किंवा आरोग्य मंदिरामध्ये त्याचं परिवर्तन केलं. जिथे लाखो जीवांची हत्या होणार होती तिथे आज लाखो जीवांना जीवदान मिळत आहे. आणि म्हणून म्हणजे त्यांची ह्या प्रसंगी आठवण येणे नक्कीच आम्हाला उत्साह पण आहे आणि त्याच्यामुळेच हे होऊ शकतं हे सांगताना आम्हाला अभिमान पण आहे. आज आपण किडनी विकार तपासणी शिबिर आपण जे आयोजित केलं त्यामध्ये डॉक्टर गोविंद कासट आणि डॉक्टर प्राजक्ता पारदे हे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. आपल्याकडचं आज आपल्या नगर जिल्ह्याचं सगळ्यात मोठं डायलिसिस सेंटर आहे. सगळ्या ज्या बहुतेक डायलिसिस आपल्याकडे होतात ते 90%पेक्षाही जास्त ते संपूर्णपणे मोफत करतो आपण. आणि हा गरिबांना हा मोठा आधार आहे. काही लोकांना डायलिसिस केल्याशिवाय जिवंत राहता येत नाही. इतक्या लोकांना आपण आज इथे डायलिसिस सेंटरमध्ये त्यांना ट्रीटमेंट देऊन त्यांना पुढचं आयुष्य त्यांचं वाढवत आहोत. लवकरच आपण आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट सेंटरही सुरू करतो आहोत. ही पुढची झेप राहील आणि मला खात्री आहे की किडनी ट्रान्सप्लांट सेंटर सुरू झाल्यावर ज्या लोकांच्या किडन्या थोडी फेल आहेत त्या लोकांना निश्चितच ते जीवनदान मिळणार. नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता पारदे. आज दिनांक 23 जानेवारी रोजी आनंद ऋषी हॉस्पिटल येथे आपण किडनी विकार तज्ञाचं किडनी विकाराचं शिबिर घेत आहोत. तुम्हाला माहित आहे जसं बीपी आणि शुगरचे पेशंट वाढत आहे तसं किडनी विकार हे वाढत चाललेलं आहे. ओव्हर द काउंटर मेडिसिन युजली अनाल्जेसिक किंवा पेन किलर घेऊन आपण हा त्रास आणखीन वाढवतो आहे. आज किडनी विकार शिबिराच्या निमित्ताने आपण किडनीचा विकार म्हणजे किडनीचा आजार म्हणजे ज्यांना पायावर सूज येते, लघवी कमी होते, रक्त कमी होतो, दम लागतो किंवा रक्तातील क्रिएटिनिनचा घटक वाढतो, तर अशा सगळ्या रुग्णांबरोबर उपचार करणार आहोत. डायबिटीसचे पेशंट, मधुमेहाचे पेशंट ज्यांना कधी ना कधी डायबिटीस 10 वर्षाचं झाल्यानंतर किडनीला हळूहळू सूज यायला लागते आणि किडनी खराब होऊन डायलिसिसची गरज पडू शकते. तर हे सगळं होण्याच्या आधी आपण किडनीचा आजार झाल्यावर तर उपचार करतोच, पण होऊ नये किडनीचा आजार होऊ नये म्हणून पण आपण काळजी घेतली पाहिजे. त्या दृष्टीने प्रत्येक डायबिटीस पेशंटने
दर 6 महिन्याला आपलं क्रिएटिनिन चेक करायला पाहिजे. क्रिएटिनिन जमलं नाही तरी युरिनमध्ये प्रोटीन लॉस होतोय का ते पाहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला किडनीची कार्यक्षमता शाबूत आहे का ती हळूहळू कमी होते हे लक्षात येतं. त्यामुळे आज या शिबिराच्या निमित्ताने मी आवाहन करते की ज्यांना या वरील सांगितलेली लक्षणं होती, जसे पायाला सूज, लघवी कमी, दम लागणे, रक्त कमी होणे किंवा डायबिटीस, त्याबरोबर ज्यांना क्रॉनिक डिसीज आहे, जसं की खूप लॉंग टर्म ट्रीटमेंट चालू आहे आर्थरायटिससाठी, मधुमेह आहे, शुगर आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, अशा सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. आपल्याला माहित आहे की आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये आपल्याला 30 युनिटचं डायलिसिस युनिट आहे, जिथे आपण महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत डायलिसिसची सेवा पुरवतो. तसेच आपण पांढरी कावीळ, HbA1c पॉझिटिव्ह आणि HCV पॉझिटिव्ह रुग्णांचाही डायलिसिस करतो. साधारणतः 600 ते 700 डायलिसिस आपण दर महिन्याला करतो आणि त्यांना जे बॅकअप लागतं, इमर्जन्सी सर्व्हिसेस किंवा काही इतर त्रास उद्भवल्यास आपल्याकडे एव्हेलेक्यूप ICU आहे. फुल टाईम नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर कासट सर आहेत आणि मी फेलो नेफ्रो डॉक्टर पारदे 24 तास या रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत. तर या शिबिराच्या निमित्ताने मी सर्वांना विनंती करते की जे नॉन किडनीचे आजार आहेत किंवा ज्यांना आपली किडनी व्यवस्थित काय आहे हे पण तपासून घ्यायचं असेल तर या शिबिराचा लाभ घ्यावा. नमस्कार, मी डॉक्टर गोविंद कासट, मी DM नेफ्रोलॉजिस्ट आहे व आनंद ऋषी हॉस्पिटल येथे कार्यान्वित आहे. आपल्या इथं म्हणजे दिनांक 23 जानेवारी रोजी आज किडनी आरोग्य निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. आपल्या इथे डायलिसिसची सुविधा आहे. डायलिसिस आपल्याकडे 30 डायलिसिस स्टेशनमधून होतं. हे सर्व डायलिसिस आपण महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत करतो. याच्या व्यतिरिक्त आपण सर्व किडनी प्रकारचे आजार व त्यांच्यासाठी लागणारे उपचार येथे केले जातात. प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले. यावेळी या शिबिरामध्ये 80 रुग्णांची तपासणी करण्यात आली. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.